मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार ताई. गुड मॉर्निंग. नमस्ते. गुड गुड मॉर्निंग. माझं नाव अमर मगदूम. मी ह्या 27 फरवरीला जॉईन झालो. आमच्या कोच आहेत एम आर उकडे ताई. माझं अगोदर असं झालं होतं, माझं वजन होतं 128 किलो. अं, मी ह्याच्या अगोदर 2016-17ला मी न्यूट्रिशन ट्राय केलं होतं. बाकी इतर गोष्टी बऱ्याच ट्राय करत होतो. पण वजन कसं कमी करायचं, शरीरावर वाढ 128 म्हणजे भरपूर वजन होतं मला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती वजनाची. म्हणजे बोलताना सुद्धा कंटिन्युअस मी बोलू शकत नव्हतो. पायऱ्या चढताना चालताना सुद्धा प्रत्येक वेळी सगळ्यात शेवटी मीच असायचो. कुठे फिरायला गेलो तर सगळ्यात पाठीमागे अमर कुठं आहे बघा, ओळखा अजून यालाय, कुठं थांबलाय. माझ्यासाठी ते बाकीच्या लोकांना बी थांबायला लागायचं. कुठे प्रत्येक ह्याच्यात मला म्हणजे रोजच्या व्यावहारिक व्यावहारिक आपल्या व्यावहारिक जीवनात सुद्धा रोजच्या रोज मला सकाळपासून अडचण यायचीच. आणि धाप लागणे, पित्ताचा प्रचंड त्रास, प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती. म्हणजे साधं मांडी घालून सुद्धा मला बसता येत नव्हतं. रक्षाबंधनला सुद्धा मला कोचवर, आमच्या घरची वास्तुक शांती सुद्धा मी खुर्चीवर आणि प्रभा खाली, माझी मिसेस खाली बसलेली आणि मी खुर्चीवर, असा अजब प्रकारचा आमचा होम वगैरे आम्ही केला होता. ते सगळं बघताना सगळे एवढे हसायचे करायचे. पण त्याला इलाज नव्हता. आम्हाला तर शक्यच होत नव्हतं. पण हाय, आता शेवटी लोक हसत्यात करत्यात. प्रयत्न करायचो मी. रोज लिंबू पाणी प्या, जिमला जावा, फिरायला जावा, व्यायाम करा. जेवढं शक्य होईल तेवढं करत होतो. पण त्यातनं काही आउटपुट काय मिळत नव्हतं. जेवढं आहे ते, म्हणजे मेन आपल्याला शरीराचा कन्सेप्ट काय आहे, शरीराचं वजन वाढलं का, त्याच्यावर काम कसं करावं लागतं, याचं काहीच गायडन्सच होत नव्हता. जे युट्यूबवर बघायचं, इकडे तिकडे वाचायचं, गरम पाणी प्या, ते आलं लसूण प्या, सगळं बरंच काय कोण सांगेल ते सगळं करत होतो. पण परिणाम काय होत नव्हता. हेमा मॅडम मला 6 महिने पाठ लागल्या होत्या. अमर ऐक, ये ऐक. आता एवढं सगळं करायला लागलं आणि ही काय नवीन सांगणार आहे म्हणून मी टाळत होतो. शेवटी एकदा जबरदस्तीने तिने रागवल्यावर प्रभानं बी मला आग्रह केला, जावा एकदा काय म्हणतात बघा. आणि तिथं मॅडम मी तुमचं सगळं पूर्ण हेल्थवर लेक्चर ऐकलं. इतकं मी प्रभावित झालो तुमचं लेक्चर ऐकल्यानंतर. मी त्या क्षणी म्हणजे तुमच्याकडून सगळं मार्गदर्शन घेऊन घेऊन आलो होतो. आणि त्यापासून चालू केलं माझं. आतापर्यंत 28 किलो वेट लॉस झालेला आहे. माझ्या चुकीच्या लाईफस्टाईल, बाकी सगळे माझे पित्ताचे, रोज मी पित्ताच्या 3 ते 4 गोळ्या खात होतो ऍसिलॉक. त्या ऍसिलॉकचा शेवटी इफेक्ट व्हायचा माझा बंद झाला. नंतर ओमेज चालू केलं होतं, त्याचा सुद्धा इफेक्ट, म्हणजे इतका प्रचंड पित्ताचा त्रास. आणि काय झालं की गोळ्या खायची, हे एक प्रत्येकाची, म्हणजे माझ्यासाठी इतर जणांची बी असेल. काय झालं की गोळ्यावर डिपेंड आहे, हा आणायच्या गोळ्या खायच्या. आता मेडिकल डॉक्टर लिहून देतात, नंतर नंतर आपल्याला बी कळते ह्या ह्याच्यावर ह्या गोळ्या आहेत, ह्या ह्याच्यावर ह्या गोळ्या आहेत, त्या आणायच्या